सर्व धर्मीयाला सर्व समाजाला सोबत घेत, विशेष करून महिला भगिनींचा आदर करत, युवक युवतींना सोबत घेत, ज्येष्ठांचा सन्मान करत सर्वांनीच म्हणून जर काय ही भूमिका घेतली, एक प्रचंड अशी राजकीय ताकद, एक नवीन वादळ, जसं दादांनी त्या दिवशी सांगितलं, काय म्हटले, भव्य वादळ ना षण्मुखी हॉलमध्ये, लाल वादळ, तसं अजित पर्व नावाचं वादळ महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याची जबाबदारी घेऊन आपण सर्वांनी मिळून जोरकसपणाने काम करूया. थोडे 2 महिने अविश्रांत आपण मेहनत घेतली, कारण मार्चच्या पहिला दुसऱ्या आठवड्यात आचारसंहिता लागू शकते. लगेच कोणतरी म्हणेल अदृश्य शक्तीने माझ्या कानात काहीतरी तारीख सांगितली, तसं नाही. मी 2 निवडणुका लढलो, 14 आणि 19, म्हणून केव्हा निवडणुका त्यावेळेला घोषित होत्या याची माहिती असल्यामुळे मी ते सांगितलं की मार्चच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्याच्या आसपास ती निवडणूक लागू शकते. कारण दोन्ही वेळेला मी अर्ज भरल्याची तारीख माझ्या लक्षात असल्यामुळे, पण त्याच्यामुळे आतापासून ते निवडणुकीचं मतदान होईपर्यंत आपण डोळ्यात तेल घालून जनतेपर्यंत पोहोचलो, घराघरापर्यंत पोहोचलो, घराघरामध्ये घड्याळाने आपला विचार त्या ठिकाणी पोचवला. तो निर्णय अचूकतेने दादांनी घेतला. ज्या निर्णयावरती कायदेशीरदृष्ट्या शिक्कामोर्तब झालं, त्या निर्णयाचं समर्थन करण्यासाठी, जनतेचं पाठबळ मिळवण्यासाठी आपण सर्वांनी म्हणून सज्ज व्हावं एवढी विनंती करतो. आढावा बैठकीच्या निमित्ताने थोड्या त्रुटी आहेत, काम चांगलं आहे, पण थोड्याशा ज्या कमतरता राहिल्या त्या कमतरता दूर तुम्ही नक्कीच कराल, कार्यालय ताब्यात कायदेशीरदृष्ट्या घेऊन कराल असा विश्वास आणि शुभेच्छा या ठिकाणी आप्पा देतो. आप्पा पण इथे आहेत, सगळे तशी परिचित माणसं आहेत. 2099 पासून अनेकांचा परिचय माझा नगरविकास राज्यमंत्री झाल्यापासून झालेला असल्यामुळे नाही, त्यांना कसं कुठली गोष्ट कायद्याने करायची याचं त्यांच्या इतकं ज्ञान कोणालाच नाही. त्यामुळे ते घेऊन ती सगळी खबरदारी घेऊन करतीलच. कारण तिथं सुद्धा ज्यांच्या जो शेतीची इमान राखणारे आपण सगळेजण या ठिकाणी आहात आणि आज देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही गेलो तर देशाचा हा काळ्या आईची इमान राखणारा शेतकरी वर्ग अस्वस्थ आहे, संकटात आहे, मेहनत करतो, घाम गाळतो, त्याच्या घामाची किंमत त्याच्या पदरात करत नाही. अनेक पिकं घेतली जातात, पण त्या पिकाची किंमत त्या शेतकऱ्याच्या पदरात करत नाही. आणि खर्च अधिक लाभ, उत्पन्न कमी ही स्थिती झाली तर कर्जबाजारी होतं. आणि कधी कधी ते कर्ज डोक्यावर एवढं बसतं की घरातली भांडी कुंडी ही काढण्याची